नागपूरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये युती झालेली आहे। 151 पैकी 8 जागा शिवसेनेचे उमेदवार लढणार आहेत, तर उर्वरित जागी भाजपचे उमेदवार रिंगणामध्ये उतरणार आहेत। नागपूरमध्ये राष्ट्रवादी मात्र स्वबळावर लढणार आहे। शिवसेनेने 50 जागांची मागणी केल्यावर युतीमध्ये तणाव वाढला होता, मात्र नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करून सेनेला 8 जागा या सोडलेल्या आहेत। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतो या ठिकाणी भाजप आणि सेनेची युती झालेली आहे, तर राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। अगदी नीलम, नागपूर महानगरपालिका निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून जे आहे ते नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी खुद्द मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते 2 बैठका घेतल्या। अखेर रात्री उशिरापर्यंत चाललेल्या मॅरेथॉन बैठकीमध्ये जे आहे ते आता युती संदर्भामधील जागा वाटपाचा फॉर्म्युला जे आहे ते अखेर ठरलेला आहे। शिवसेनेला 151 जागांपैकी जे आहे ते 8 जागा देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये एकूणच घेण्यात आलेला आहे। खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा फोन करून जे आहे ते भाजपच्या वरिष्ठ नेत्याशी या ठिकाणी संवाद साधत एकंदरीतच जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर मध्यस्थी केल्याची जी आहे ते माहिती आहे। सुरुवातीपासूनच आपण पाहायला गेलं तर नागपूर महानगरपालिकेमध्ये जे आहे ते शिंदे सेनेने जवळपास 50 जागेची जी आहे ते एकंदरीत मागणी केली होती। त्यामुळे स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुठेतरी यावर नाराजी व्यक्त करत जो आहे तो शिंदे सेनेचा हा प्रस्ताव जो आहे तो नाकारलेला होता। त्यामुळे कुठेतरी मागील निवडणुकीमध्ये जी काही संख्या निवडून आली होती त्यानुसार तुम्ही जागेची मागणी करावी। 2017 मध्ये भाजपने जवळपास 108 जागा जिंकल्या होत्या, तर तेव्हा एकसंघ असलेली शिवसेना याला फक्त केवळ 2 जागा ज्या आहेत ते जिंकता आलेल्या आहेत। त्यामुळे तेव्हा एक संघ असताना 2 जागा जिंकल्यावर आता 50 जागेची मागणी कशाला अशी रेटा जो आहे तो भाजप आणि शिंदे सेने पदाधिकाऱ्यांमध्ये एकंदरीत पाहायला मिळालं होतं। मात्र अखेर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे आणि रात्री मध्यरात्रीपर्यंत उशिरापर्यंत चाललेल्या मॅरेथॉन बैठकीमध्ये एकंदरीत निर्णय झालेला आहे की 8 जागा ज्या आहेत ते शिवसेनेला भाजपकडून सोडल्या जाणार आणि उर्वरित 151 पैकी जे काही जागा असतील त्या सर्व जागा ज्या ते भाजप लढणार आहे। मात्र अजितदादा यांच्या राष्ट्रवादी सोबत जे आहे ते कोणती युती संदर्भामध्ये चर्चा न झाल्यामुळे जे आहे ते त्यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे। काल अनेक उमेदवारांना त्यांनी आपले एबी फॉर्म देखील पक्षाचे वाटप केले आहे आणि जवळपास 40 उमेदवारांना जे आहे ते एबी फॉर्म वाटप केल्याची जी आहे ते माहिती आहे। त्यामुळे आज अखेरचा दिवस आहे। आज सर्वच पक्षाचे उमेदवार ज्या ठिकाणी उमेदवारी वाटप करण्यात आलेले आहे त्यांना ते जे आहे ते आज आपलं उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। जी, आपले प्रतिनिधी अमरावतीहून सूरज दहाट आपल्यासोबत जोडलेले आहेत। आपण पाहतोय आजचा शेवटचा दिवस अर्ज भरण्यासाठी आणि जागा वाटप मात्र या ठिकाणी अडलेलंच पाहायला मिळतंय। भाजप शिवसेनेमध्ये बैठकांचं सत्र आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय, मात्र निर्णय अद्याप झालेला नाहीये। नक्कीच दिलं। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 10 ते 12 बैठका ज्या महायुतीच्या नेत्यांमध्ये या ठिकाणी झालेल्या काल जर पाहिलं तर रात्री 12 वाजेपर्यंत जे आहे शिंदे गटाची आणि भारतीय जनता पार्टीची एकसंघ जागा वाटपाच्या संदर्भात या ठिकाणी बैठक झालेली होती। मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या बैठकीमध्ये तोडगा निघालेला नाही। साधारणतः 11 मॅरेथॉन बैठक 4 ते 5 तास अशा सलग अशा बैठका चालायच्या, मात्र कुठल्याही प्रकारचे निर्णय झाले नाही। शिंदे गटाला जो आहे समाधानकारक जागा मिळाल्या नसल्यामुळे शिंदे गटाने जर पाहिलं तर आता सोबळावर अमरावती महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढण्याचा एकंदरीत निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे महायुती अमरावती महानगरपालिकेमध्ये तुटलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही। जर पाहिलं तर आता महायुतीमध्ये जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान हे 2च घटक पक्ष असणार आहे आणि आज जर पाहिलं तर आज संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि युवा स्वाभिमानच्या वतीने जे आहे जे अधिकृतरित्या निवडणूक लढवणार अशी घोषणा सुद्धा केली जाणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर शिंदे गटाने या ठिकाणी वेगळी भूमिका घेतल्यामुळे शिंदे गट देखील आजपासून जे आहे संपूर्ण 3 वाजेपर्यंत संपूर्ण जे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी काल जागा वाटपावरून शिंदे गटामध्ये सुद्धा मतभेद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले। शिवसेनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख जगदीश गुप्ता यांनी बैठक सोडून माघारी परतले होते। त्यांनी जय श्रीरामचा नारा देत त्यांनी माघारी गेले होते। त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला होता की माझी भूमिका मी उद्या सकाळी 9 वाजता स्पष्ट करणार आहे। त्यांच्याच भूमिकेला साथ देत जर पाहिलं तर शिवसेनेचे नेते माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी सुद्धा साथ दिलेली आहे आणि त्यांनी आता जर पाहिलं तर संपूर्ण शिंदेगड संपूर्ण अमरावती महानगरपालिकेच्या जागा ज्या सोबळावर निवडणूक त्यांनी लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे अमरावतीमध्ये महायुती पूर्णपणे तुटलेली आता मतांचं विभाजन अमरावती महानगरपालिकेमध्ये होणार का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर काँग्रेस पक्षाच्या वतीने जर पाहिलं तर काँग्रेस उभाटा मनसे अशी एकूणच या ठिकाणी युती करण्यात आलेली आहे। तसेच अजितदादांची राष्ट्रवादी जर पाहिलं तर सोबळावर या ठिकाणी निवडणूक लढताना या ठिकाणी दिसून येत आहे। जी, धन्यवाद ज्ञानेश्वर आणि सूरज आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।